परंतु काम एवढा जर निधी आलाय तर ते काम चांगल्या पद्धतीत झालेल्या दिलेल्या योग्य वेळेत हे पूर्ण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। एक महिना अजून असताना सुद्धा लवकर उद्घाटन केलंय, याच्यामध्ये तुम्हाला राजकारण वाटतंय का गावची? नाही, याच्यात आता हे घाईघाईत उद्घाटन म्हणजे कुठेतरी शासनाने फक्त लोकांपर्यंत दाखवायचं का महाराष्ट्र शासन हे जनतेची लय कामं करते, परंतु तळागाळात काय कामं चालल्यात हे शासनाचे विद्यमान बांधकाम मंत्री असतील। माझा तर बांधकाम मंत्र्यांवर आरोप आहे, अख्ख्या राज्यात रस्त्यांची चाळण झाली, तुम्ही कोट्यावधीचे निधी टाकलेत, तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी टाकलेत, त्याच्यानंतर शाळांना निधी टाकलेत, परंतु कॉन्ट्रॅक्टर एकदम हलगर्जीपणा करीत आहेत। त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी वीज उपकेंद्राचं बी काम चालू आहे, त्याही कॉन्ट्रॅक्टरची मनमानी चालू आहे। रस्त्याच्या कडेला पोल घेतले आहेत, अपघातांचे प्रकार एवढे वाढलेले आहेत का पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सूचना देऊन सुद्धा ते पोल त्यांच्या हद्दीपर्यंत जाती नाही। मग नक्की शासन ऐकतंय कोणचं? आणि हा लोकांचा पैसा, आपला जो कराचा पैसा असतो हा याचा असा खेळखंडोबा फक्त कॉन्ट्रॅक्टदारांसाठी चालला आहे असा आम्ही डायरेक्ट आरोप करतोय शासनावर। स्थानिक बांधकाम विभागाचे परदेशी काय आहेत अभियंता, हा त्या दिवशी आले असता ते सगळे बोलले, मी तिथे गेला असताना माझ्याकडे बोलले सुद्धा नाही का बरं आहे काय, म्हणजे यांचा घोड वाटत नाही तुम्हाला स्थानिक जे बांधकाम विभागाचे परदेशी आहेत? नाही, त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे। काय होतं, ग्रामस्थ असतील, स्थानिक लोक असतील, स्थानिक डॉक्टरांना इथं काय हवंय, परत असे कार्यक्रम असतात, पत्रकार बांधवांना बोलवलं पाहिजे, अशा क्रमाची प्रसिद्धी झाली पाहिजे, शासनाचं काम लोकांपर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून कळत असतं आणि हे सगळ्यांना डावलायला निघालेत आणि कोणालाच हे करती नाही। 2,38,00,000 रुपयाचा हा निधी या ठिकाणी आपण पाहतोय का कशा अवस्थेत हे अर्धवट काम अपूर्ण आहे आणि ह्या कामाचं उद्घाटन चाललंय। माझा तर स्पष्ट आरोप, राज्य शासन जेवढा निधी देते वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, मग रस्ते कामे असतील, दवाखाने असतील, शाळा असेल, तर याचा अपव्यय चाललेला आहे। दवाखाना तोच आहे, फक्त त्याला कलर मारून प्लास्टर करून हा फक्त काही ठिकाणी जुन्या भिंती पाडल्यात, जुन्या भिंतीचं प्लॅस्टर काढले, प्लॅस्टर चढवले, नवीन रंगरंगोटी केली, दवाखाना नवीन असं दाखवण्यात आलेला आहे, परंतु इथं काय लोकांना हवंय, पेशंटला काय हवंय, डॉक्टरांना काय गरज आहे याची कधी या ठिकाणी पूर्तता झाली नाहीये। तर या गोष्टीचा ग्रामस्थ म्हणून, एक माळुंगे पडवळ गावची अस्मिता म्हणून मी निषेध करीत आहे का आमच्या गावाला या कार्यक्रमात कोणालाही कल्पना दिली नाही, म्हणून माळुंगे पडवळ गावचा एक सामान्य नागरिक म्हणून मी या गोष्टीचा निषेध करीत आहे।